पुण्यामध्ये अचानक अवकाळी पाऊस बरसायला सुरुवात झालेली आहे। हवामान खात्याने सुद्धा हाच अंदाज व्यक्त केला होता आणि त्याचप्रमाणे पुण्यात पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे। तर अनेक भागात गारपीट आणि वादळी वारा सुद्धा वाहतोय। तर पावसाने पुणेकरांची दुपारची झोप उडवलेली आहे। पुण्यात दुपारी कडक ऊन होतं, मात्र अगदी काही वेळापूर्वी सगळीकडे ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे आणि रिमझिम असा पाऊस देखील पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पडताना बघायला मिळतो। मी सध्या बाणेर परिसरामध्ये आहे आणि बाणेर परिसरात हा रिमझिम पाऊस मागच्या काही मिनिटांपासून सुरू झालेला आहे। अर्थात अशा उन्हाळ्याच्या वेळी अचानक जेव्हा पाऊस येतो तेव्हा लोकांची धावपळ उडते। दुचाकी चालवणारे लोक हे आपल्या गाड्या रस्त्याच्या बाजूला घेऊन उभे आहेत आणि या रिमझिम अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये औंध असेल, बाणेर असेल, पाषाण असेल, या सगळ्या भागात अशा पद्धतीनं कडक ऊन असताना अचानक वातावरणात बदल झाला आणि पाऊस जो आहे तो पडायला सुरू झालेला आहे। पुण्यात फक्त याच भागात नाही तर अन्य काही उपनगरांमध्ये देखील अशाच पद्धतीचा अधिक हलक्या आणि कमी जास्त प्रमाणात पाऊस पडताना बघायला मिळतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।